नमस्कार विद्यार्थी मित्र हो, शिकू आनंदी चॅनल सोबत मी श्री दिलीप मोहिते सर. इयत्ता 12वी विषय मराठी आपल्या पाठ्यपुस्तकातील भाग 3 कथा या कथा वाङ्मयावर आधारित कथा साहित्य प्रकार परिचय हा सैद्धांतिक भाग आपल्याला अभ्यासासाठी सुरुवातीला दिलेला आहे आणि त्यानंतर 2 कथा आपल्याला अभ्यासायच्या आहेत. तर हा जो काही सैद्धांतिक भाग आहे म्हणजे कथा साहित्य प्रकार परिचय या घटकावरील, तर या घटकाचा स्वाध्याय आज आपण अभ्यासणार आहोत. या स्वाध्यायामध्ये या कथा साहित्य प्रकार परिचय या घटकामध्ये दिलेल्या सर्व कृतींचं बोर्ड परीक्षेच्या पेपर पॅटर्ननुसार सोप्या भाषेत स्पष्टीकरण आपण अभ्यासणार आहोत. मला खात्री आहे विद्यार्थी मित्र हो की या सर्व कृतींचा तुम्ही अभ्यास केल्यानंतर प्रश्नांची उत्तरं किंवा कृतींची उत्तरं नेमकी कशी लिहायची हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आता कथा साहित्य प्रकार परिचय या घटकाची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ मी यापूर्वीच अपलोड केलेला आहे आणि तुम्ही इयत्ता 12वीच्या आपल्या प्लेलिस्टमधून हा कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक भागाचा जो व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रसिद्ध कथाकारांच्या वेगवेगळ्या कथांच्या पुस्तकांसह म्हणजे सचित्र माहिती जी आहे, तर असा तो एक चांगला व्हिडिओ मी तयार केलेला आहे, तो तुम्ही जरूर पहा. आता आपण काय करू की कथा साहित्य प्रकार परिचय या घटकावरचा स्वाध्याय जो आहे तर तो अभ्यासूया. सर्वप्रथम आपल्याला आपल्या बोर्ड परीक्षेमध्ये या घटकासाठी किती गुण आहेत ते पाहायचं आहे. तर विभाग 3 हा साहित्य प्रकार कथेवर आधारित कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे आणि याच्यासाठी एकूण गुण 10 असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये कृती 3 जी आहे तर ती या साहित्य प्रकार कथेवरती असेल आणि याच्यामध्ये आकलन, स्वमत, अभिव्यक्तीवर आधारित कृती आपल्याला विचारल्या जाणार आहेत. त्याच्यामध्ये कृती 3 जी आहे की कथा साहित्य प्रकार परिचय सैद्धांतिक म्हणजे तात्विक माहिती की जी आपल्याला या घटकामध्ये दिलेली आहे. तर याच्यावरती आधारित पठित उतारा म्हणजे आपण अभ्यासलेला उतारा जो 120 ते 150 शब्दांचा असेल तो दिला जाईल आणि त्याच्यावरती आपल्याला आकलन कृती विचारल्या जातील. आता पहिली आकलन कृती जी असेल त्याच्यात 2 छोट्या छोट्या आकलन कृती असतील 1-1 गुणांसाठी आणि दुसरी आकलन कृती ही 2 गुणांसाठी असेल आणि एकूण 4 गुणांसाठी हा सैद्धांतिक भाग जो आहे तर तो आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये असणार आहे. आणि कृती 3 जी आहे ती पठित कथांवर आधारित 4 कृती देणे आणि त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती. आपल्याला या विभागामध्ये 2 कथा अभ्यासायच्या आहेत आणि या 2 कथांसाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये 6 गुण असणार आहेत. म्हणजे एकूण साहित्य प्रकार कथा हा जो भाग आहे विभाग जो आहे तर याच्यासाठी आपल्या कृतीपत्रिकेमध्ये एकूण 10 गुण असणार आहेत. आता त्यापैकी 4 गुण आपण आत्ता जो काय स्वाध्याय अभ्यासणार आहोत तर त्या स्वाध्यायावर आधारित ज्या कृती विचारलेल्या आहेत तशाच प्रकारच्या कृती आपल्याला कृतीपत्रिकेमध्ये दिल्या जाणार आहेत. तर 4 गुणांचा अभ्यास जो आहे किंवा 4 गुणांची उत्तर आपल्याला नेमकी कशी लिहायला पाहिजे हे आपल्याला आता या घटकामध्ये अभ्यासायचं आहे. चला तर मग आपण या घटकाचा स्वाध्याय अभ्यासूया. इथे पहा आपल्याला कृती 1 विचारलेली आहे, कृती करा आणि त्याच्यामध्ये आहे कथेचे घटक. आता कथेचे घटक कोणते आहेत तर कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता किंवा संघर्ष हे आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये कथेचे घटक जे स्पष्टीकरणासह दिलेले आहेत त्याच्यामध्ये आलेले आहेत. हे 5 लिहिले, पण त्याशिवाय सुद्धा संवाद असेल, भाषाशैली असेल हे कथेचे घटक आपल्याला दिलेले आहेत. आता कोणतेही आपल्याला 5 लिहायचे होते, आपण इथं वरती 5 लिहिलेले आहेत आणि या एकूण 7 पैकी कोणतेही 5 घटक आपण कथेचे घटक म्हणून इथं लिहू शकतो. आता पुढची कृती आपल्याला दिलेली आहे कथेची वैशिष्ट्ये. आता कथेची वैशिष्ट्ये सुद्धा आपल्याला या घटकामध्ये अगदी सविस्तर स्पष्टीकरणासह दिलेली आहेत. कोणती वैशिष्ट्ये आहेत ती तर कथा मनोरंजन करते, कथेमुळे संस्कार होतात, कथा वाचकांची उत्कंठा वाढवते, कथा एककेंद्रीय असते, कथा भूतकाळात लिहिली जाते. अशी कथेची वैशिष्ट्ये आपण इथं लिहू शकतो. या 5 वैशिष्ट्यांशिवाय 2 वैशिष्ट्ये अजूनही आहेत की कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो आणि श्रवणीयतेमुळे कथेचं सादरीकरण करता येते. अशा पद्धतीनं ही कथेची वैशिष्ट्ये आपल्याला लिहिता येतील. आता विद्यार्थी मित्र हो, आपल्याला भाग 3 कथा याच्यावरती आपल्याला जो स्वाध्याय दिलेला आहे त्यातली कृती 1 आपण बघितली आकलन कृती. आता आपल्याला इथं प्रश्न 2 जी दिलेला आहे तर ती उत्तरं लिहा असा तो प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की कथा म्हणजे काय ते थोडक्यात स्पष्ट करा. आपल्याला ह्या सैद्धांतिक परिचय जो कथा वाङ्मयाचा करून दिलेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला कथा म्हणजे काय हे सांगितलेलं आहे.
तर कथा म्हणजे काय ते आपल्याला काय म्हणजे ह्या सैद्धांतिक भाग जो दिलेला आहे त्याच्या आधारे आपल्याला याचं उत्तर अगदी सोप्या पद्धतीनं लिहिता येईल की कथा म्हणजे काय ते आपण इथं आता आपल्या भाषेमध्ये लिहूया. कथा ऐकायला, वाचायला, सांगायला सर्वांनाच आवडते. एखादी शिकवण देणे, बोध देणे व मनोरंजन करणे या हेतूने कथा लिहिली जाते. कथेत घटना असतात. या घटना कथानकात गुंफल्या जातात. विविध पात्रे कथानकात असतात. कधी पात्रांभोवती तर कधी घटनांभोवती कथानक फिरत असते. या पात्रांच्या परस्पर संबंधांतून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंत ही वास्तवातल्या माणसांसारखी असते. मानवी भावभावनांचे वास्तव चित्रण कथेत केले जाते. स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथानकानुसार विशिष्ट वातावरण व समर्पक अशी निवेदन शैली कथेत वाचायला मिळते. कथेचा समर्पक शेवट व उत्तम सुयोग्य असे शीर्षक कथेला परिपूर्ण बनवते. थोडक्यात कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. अशा पद्धतीनं आपण कथा म्हणजे काय या प्रश्नाचं इथं उत्तर दिलेलं आहे. आता आपल्याला कृती विचारलेल्या प्रश्न आहे की कथेचे कोणतेही 2 घटक सोदाहरण स्पष्ट करा. आपण काय केलेलं आहे की आकलन कृतीमध्ये हे कथेचे घटक लिहिलेले आहेत. तर इथं पहा आपण उत्तर याचं या प्रकारे लिहू शकतो की कथेचे कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष, संवाद, भाषाशैली इत्यादी घटक आहेत. यापैकी खालील घटक समजून घेऊया. आता आपल्याला इथं कोणत्याही 2 घटकांचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. आपण एक घटक घेऊ कथाबीज. कथेतील मूळ घटनेला कथानक असे म्हणतात. कथेत अनेक घटना असतात. कथाकार आपल्या प्रतिभाशक्तीने या घटनांचा योग्य क्रम लावून त्यांची गुंफण करतो. निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण यांच्या पार्श्वभूमीवर घटनांमध्ये वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरून तो कथा लिहितो. कथेत विविध घटना असल्या तरी कथा एखाद्या मुख्य घटनेभोवती फिरत असते. तीच मूळ घटना असते. तिलाच कथाबीज असे म्हणतात. दुसरं आपण इथं घटक घेणार आहोत भाषाशैली. कथानक, कथानकातील घटना, पात्रे यांना समर्पक ठरणाऱ्या भाषाशैलीमुळे कथा प्रभावी व परिणामकारक ठरते. कथानकातील पात्रांचे स्वभाव, वातावरण यानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकाराची अनुभव घेण्याची पद्धत, दृष्टिकोन यानुसार तो कधी बोलीभाषेचा, कधी प्रमाण भाषेचा, तर कधी बोलीभाषा व प्रमाण भाषा यांची सरमिसळ करून कथेचं लेखन करतो. उत्तम भाषाशैलीमुळे कथा वाचनीय बनते. अशा पद्धतीनं आपण याही प्रश्नाचं उत्तर इथं दिलेलं आहे. आता ही जो प्रश्न आहे, ही जी कृती आहे ती कोणती आहे तर कथेची कोणतीही 2 वैशिष्ट्ये तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. आपण कथेची वैशिष्ट्ये आकलन कृतीमध्ये दिलेली आहेत की कथेची मनोरंजन करणे, सुसंस्कार करणे, उत्कंठा वाढविणे, एककेंद्रित्व, भूतकाळी लेखन, जीवनाचा वेध, श्रवणीयता ही वैशिष्ट्ये आहेत. यापैकी खालील वैशिष्ट्ये समजून घेऊया. आपण यातलं पहिलं वैशिष्ट्य स्पष्ट करणार आहोत. कथा मनोरंजन करते. वाचकांचे मनोरंजन करणे हे कथेचं वैशिष्ट्य असते. वाचकाला आनंद देण्याचं काम कथा करते. त्यामुळे सर्वच साहित्य प्रकारात कथांचे वाचन मोठ्या प्रमाणात होते. आबालवृद्धांना मनोरंजकता या गुणामुळे कथा वाचणे व ऐकणे आवडते. कथेतील घटना, प्रसंग, नाट्यमयता, त्यातील पात्रे, त्यांच्या भावभावना वाचकाला कथेशी खिळवून ठेवतात. पुढे काय घडणार याची उत्सुकता लावतात. कथेतील पात्रांशी वाचक समरस होतात. या पात्रांशी ते एकरूप होतात. कथेतील प्रसंगांमुळे वाचक कधी भावुक होतात तर कधी विनोदी कथांमुळे खळखळून हसतात. वाचकाला कथा आवडतात ते कथेतील मनोरंजकता या गुणामुळेच. आपण हे पहिलं वैशिष्ट्य स्पष्ट केलं. आता दुसरं वैशिष्ट्य सांगूया. कथेमुळे सुसंस्कार होतात. मनोरंजनाबरोबरच मनावर संस्कार करण्याचे काम कथा करते. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा मूल्यांचा संस्कार कथा करते. कथेतील पात्रांकडून चांगल्या वाईट प्रसंगांना कसे सामोरे जावे, विशिष्ट प्रसंगात कसे वागायला हवे याची जाणीव होते. मानवी मूल्यांची कदर करणारी अनेक पात्रे कथांमधून भेटत असतात. सामान्य माणूसही आपल्या चांगल्या गुणांमुळे कितीतरी मोठा होऊ शकतो हे बोधकथांद्वारे मनावर ठसवता येते. कथेतील या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यांमुळे वाचकाला जीवन जगण्याचा व जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. अशा प्रकारे आपण इथं कथेची 2 वैशिष्ट्ये स्पष्ट करून सांगितलेली आहेत.
आता विद्यार्थी मित्र, प्रश्न 2 मध्ये ऊ कृती आहे, कथेच्या लोकप्रियतेची कारणे लिहा. आता कथेच्या लोकप्रियतेची कारणे आपल्याला आपल्या ह्या घटकामध्ये दिलेली आहेत. कोणती आहेत ती कारणे? एक, भाषा सौंदर्य, आशय सौंदर्य, अभिव्यक्ती विशेष, सादरीकरण व मनोरंजन व बोध ही कथेच्या लोकप्रियतेची कारणे असतात. आता पुढची ऊ कृती आहे, कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक भाषिक कौशल्ये कोणती? आता कथेचं सादरीकरण करण्यासाठी भाषिक कौशल्ये आवश्यक असतात. कोणती? तर विविध लेखक लेखिकांची भाषाशैली समजून घेण्याची क्षमता, भाषेची जाण असणं आवश्यक आहे, शब्दोच्चार चांगले असायला पाहिजेत आणि प्रकट वाचन करण्याची क्षमता असायला हवी. अशा प्रकारची ही भाषिक कौशल्ये कथेच्या सादरीकरणासाठी आवश्यक आहेत. आपण आता प्रश्न 2 मध्ये अगोदर आपण कृती बघितल्या, पण ई कृती आपली राहिलेली आहे. तर ई कृतीमध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे की कथाकथनासाठी कथेची निवड करणे फार महत्त्वाचे आणि तितकेच जबाबदारीचे काम असते. हे विधान तुमच्या शब्दांत स्पष्ट करा. आता कथाकथनासाठी कथेची निवड करत असताना ती कशी करावी हे आपल्याला इथं सांगायचं आहे. तर याचं उत्तर आपल्याला या प्रकारे लिहिता येऊ शकेल. कथाकथन ही एक कला आहे. कथा सादर करताना कथाकाराला भाषिक ज्ञानाबरोबरच वाचिक अभिनयाचीही जोड द्यावी लागते. त्यासाठी योग्य कथेची निवड करणे हे महत्त्वाचे व जबाबदारीचे काम असते. कथाकाराला कथा निवडत असताना ती कोणापुढे सादर करावयाची आहे हे लक्षात घ्यावे लागते. शाळेतील मुले, मोठी माणसे, ग्रामीण, शहरी अथवा सुशिक्षित, अशिक्षित लोक किंवा स्त्रिया अशा कोणत्या प्रकारच्या श्रोत्यांसमोर कथा सादर करावयाची आहे हे लक्षात घेऊन कथा निवडावी. लोकांच्या आवडीनिवडीचा अंदाज घेणे आवश्यक आहे. श्रोत्यांची अभिरुची लक्षात घेऊन त्यांना आवडेल अशी कथा निवडावी. कथेच्या सादरीकरणासाठी लागणारा वेळ व श्रोत्यांचे अवधान यांचा विचार करावा. कथाकथन हे कौशल्याचे काम असल्याने कथाकथनकाराने आपल्याला सहजपणे व प्रभावीरित्या सादर करता येईल अशीच कथा निवडल्यास श्रोत्यांना आनंद घेता येईल. अशा पद्धतीनं आपण कथाकथनासाठी कथेची निवड कशी करावी याचं उत्तर जे आहे ते इथं लिहिता येईल. आता आपण प्रश्न 3 जो आहे तर तो पाहूया. प्रश्न 3 आपल्याला असा विचारलेला आहे की कथेच्या शीर्षकाबाबत तुमचे मत स्पष्ट करा. आता कथेला जे नाव आपण देतो तर ते नाव नेमकं कसं द्यायला पाहिजे, काय नाव देत असताना विचार करायला पाहिजे हे आपल्याला या कृतीमध्ये लिहायचं आहे. ती पहा, कथेचे शीर्षक वाचकाला कथेकडे आकर्षित करते. शीर्षकावरून कथेच्या आशयाची कल्पना येते. कथेविषयी उत्कंठा निर्माण करण्याचं काम शीर्षक करीत असल्याने कथेचे शीर्षक निवडताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. संपूर्ण कथेचे प्रतिबिंब शीर्षकात येईल असे शीर्षक असायला हवे. कथेतील कथाबीज लक्षात घेऊन कमीत कमी शब्दांचे आकर्षक असे शीर्षक हवे. त्यासाठी प्रचलित म्हणी, सुविचार, संस्कृत सुभाषिते, वाक्प्रचार, प्रभावी शब्दप्रयोग यांचा उपयोग करून वाचकांच्या मनात कथेविषयी कुतूहल निर्माण करता येईल. कथेतील एखाद्या पात्राच्या तोंडी असणारे व श्रोत्यांना आवडलेले एखादे वाक्य अथवा शब्द ज्यामधून कथेचा आशय स्पष्ट होत असेल तर असे शीर्षक समर्पक ठरते. कथेचा आरसा शीर्षक असल्याने नीट विचार करून ते ठरवावे लागते. शीर्षक आकाराने लहान असले तर ते देताना मात्र खूप विचार करूनच द्यावे लागते. हे आपण कथेच्या शीर्षकाबाबत आपलं मत जे आहे ते स्पष्ट करून लिहू शकतो. आता प्रश्न 4 आपल्याला विचारलेला आहे, कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत तुमचे मत सोदाहरण स्पष्ट करा. आता याचं उत्तर आपण लिहू शकतो या प्रकारे. अगदी प्राचीन काळापासून ते आजपर्यंत गोष्ट अथवा कथा सर्वांनाच आवडत आली आहे. आजच्या काळात ही कथेची लोकप्रियता टिकून आहे. धार्मिक, ऐतिहासिक, सामाजिक अशा विषयांवरील कथा आवडीने ऐकल्या, वाचल्या व सांगितल्या जातात. आज विविध समाज माध्यमांमध्ये कथा प्रत्यक्ष कथालेखकांकडून, कथाकथनकारांकडून अभिवाचनाच्या कार्यक्रमांद्वारे ऐकता येतात. कथांमधून समाज प्रबोधन होत असल्याने प्रवचनकार, कीर्तनकार कथांचा उपयोग करतात. लोकांना योग्य तो मार्ग दाखविणे, योग्य अयोग्याचा फरक सांगणे यासाठी कथा महत्त्वाच्या ठरतात. प्रेरणादायी कथांमधून व्यक्तिमत्वाची जडणघडण होते. बोधकथांमधून विद्यार्थ्यांना योग्य ती शिकवण देता येते. कथेच्या सादरीकरणातून मनोरंजनाबरोबरच लोकांची मने सुसंस्कारित होतात. आज मराठी कथेचे क्षेत्र विस्तारले आहे. अनेक क्षेत्रांना मराठी कथेने आपल्या कक्षेत घेतले आहे. विज्ञान कथा असोत की सध्याच्या तंत्रज्ञानाचे मानवी जीवनावर होणारे दुष्परिणाम असोत, मराठी कथेने या सर्व विषयांना आपलेसे केले आहे. माणसाला घडविणारी व जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारी कथा आजही लोकप्रिय आहे. अशा प्रकारे आपल्या कथा आजही लोकप्रिय आहे या विधानाबाबत आपलं
आपलं मत स्पष्ट करून सांगता येते. आता 5वी आपल्याला कृती इथं दिलेली आहे की प्रभावी कथाकथनासाठी कथाकथन करणाऱ्याने कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, की आपलं कथाकथन जर प्रभावी व्हावं असं वाटत असेल तर आपण कोणती काळजी घ्यायला पाहिजे कथाकथन करताना हे आपल्याला इथं लिहायचं आहे. आपण स्वतःच कथाकथन करणार आहोत, मग कोणती काळजी घ्यायची याचा विचार करून जर या कृतीचं उत्तर लिहिलं तर तुम्हाला नक्की त्या ठिकाणी ते लिहिता येईल. पहा, कथाकथन ही एक कला आहे. ही कला आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांची आवश्यकता आहे. प्रभावी कथाकथनासाठी समोरच्या श्रोत्यांचं स्वरूप लक्षात घेऊन योग्य अशा कथेची निवड करायला हवी. कथा जितकी आकर्षक असेल तितकी ती प्रभावीपणे सादर करता येते. कथा सादर करण्यासाठी लागणारा अचूक वेळ लक्षात घ्यावा. आपण जितका वेळ बोलू तितका वेळ श्रोत्यांचे लक्ष आपल्याकडे राहिले पाहिजे. त्यांच्या अवधानाचा विचार करूनच कथा सादरीकरणाची वेळ निश्चित करावी. श्रोत्यांशी संवाद साधताना प्रभावी आवाज आवश्यक आहे. श्रोत्यांचा मिळणारा प्रतिसाद विचारात घेऊन आवाजातील चढ उतार, शब्दफेक, स्पष्टता, प्रभावी उच्चारण याकडे लक्ष दिले पाहिजे. या भाषिक कौशल्यांबरोबरच वाचिक अभिनयाचे कौशल्यही कथाकथनकाराने आत्मसात करायला हवे. लेखकाच्या मूळ संहितेला धक्का न लावता उत्तम पाठांतराने परिणामकारकरित्या श्रोत्यांपर्यंत कथा पोहोचविण्याचे काम कथाकथनकाराने करणे आवश्यक असते. उत्तम श्रोत्याची भूमिका पार पाडल्यास उत्तम कथाकथनकार होता येते. अशा पद्धतीनं आपल्याला या कृतीचं उत्तर लिहिता येते. विद्यार्थी मित्र हो, या घटकाचा स्वाध्याय तुम्हाला नक्कीच लक्षात आलेला असेल. सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबू. धन्यवाद.